जे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गणेश जाधव स्लोबरमॅन चेंडू वन साइडला मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव तर आली. फेकी वेगवान आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय? रनआउटच्या स्वरूपात फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन. DJ Gary. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. वैभव उर्फ सोन्या जरे मैदानामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये निर्णायक फलंदाजी करताना पाहायला मला, परंतु या सामन्यामध्ये धावबादच्या स्वरूपात बाद झालाय आणि नवीन फलंदाज विवेक शितोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शेवटचे 5 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. हो, कमी गतीने टाकलेला चेंडू मैदानामध्ये व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती येईल. शेवटचे 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. हो, यावेळेस देखील गरगर फिरणारा चेंडू. स्लोवर वन टप्पा पडल्यानंतर अगदीच आपण पाहतोय अलगदपणे विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. 12 चेंडू आणि 16 धाव्यांचा सामना. 4 चेंडू 10 धावेवरती आलाय. शेवटचे 4 चेंडू 10 धावा. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. देखते हैं ये मैच होगी किसके नाम. 4 चेंडू 10. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कुठला या 4 चेंडू नंतर निश्चित होईल. वाऱ्याचा वेग जो निश्चितच आपल्याला पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर साठी जरूर आहे. फुल टॉस बॉल. चेंडू एका टप्प्यावर जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पंचांनी कळवलाय नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र चौकार. 4 धावा. परत एकदा मॅच कासरसाई संघाकडे झुकताना जरूर पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. नो बॉल आहे निश्चितच. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 2 झाले. एक नो बॉल. पहिल्या चेंडूवरती रनआउट. एक व्हाईट बॉल. ओके. 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. हो, यावेळेस फ्रीडचा बॉल. तिथे वाईट चेंडू पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 4 चेंडू
4 धाव्यांची गरज. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. शॉर्ट पॉइंटला अनिकेत चेंडूला अडवेल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि याच बरोबर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. SR. थँक्यू डीजे. आमच्या रक्ताचा 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज जे स्ट्रायकर एंडला विवेक असतील. 3 चेंडू 3 धावा बनवायच्यात. वेळेचा चेंडू खुला टप्प्याचा पुन्हा एकदा खोदून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फेकी जरूर येते. पैसे पंच काय खेळवत आहेत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रीतम. अनिकेत केंद्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. चांगलं कलेक्शन अजिंक्य बुचडे यांचं मैदानामध्ये. 2 चेंडू 2 धाव्यांवरती सामना येऊन पोहोचलाय. विवेक शितोळे स्ट्रायकर एंडला. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल याची नोंद घ्या. त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये डेट बॉल पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. विवेक विरुद्ध अजिंक्य. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू कट केलाय. येतोय विवेक शितोळेच्या बॅट मधून विजयी चौकार. 4 धावा. अभिनंदन. बोथ टीम्स वेल प्लेड. डीजे. DJ. Finish.